बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचार के विरुद्ध आज दिनांक 8 दिसंबर 2024 को भिवंडी तालुका कोनगांव पंचक्रोशी के सकल हिंदू समाज द्वारा भिवंडी तालुका कोनगांव से कोनगांव पुलिस स्टेशन तक जन आक्रोश मोर्चा निकालकर कोनगांव पुलिस स्टेशन के सीनियर पीआई को लिखित पत्र देकर महाराष्ट्र व थाने जिला के भिवंडी शहर व ग्रामीण भागों में अवैध तरीके से रह रहे बांग्लादेशियों पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की। तो वहीं इस जन आक्रोश मोर्चा का नियोजन भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति सुरेंद्र कालूराम भोईर, राजू पाटिल, संतोष पाटिल, मनोज जोशी, दादा गोसावी, रविंद्र पांचाल, डॉक्टर किशोर जैन, विशेष कार्यकारी अधिकारी विनोद पाटिल कोनकर तथा सिद्धेश्वर शाखा सरौली व आरएसएस तथा बजरंग दल विश्व हिंदू परिषद द्वारा किया गया। जय श्री राम, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय। आपल्याला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। जी बांगलादेशामध्ये जी घटना होत आहे आणि इथल्या अल्पसंख्याकांचे हाल असे आहेत आणि इथं अल्पसंख्याक फुलतोय आणि तिथून आलेले अनाधिकृतपणे आपल्या देशामध्ये राहणारे बांगलादेशी रोहिंग्या आज आपल्या हद्दीमध्ये पण खूप आहेत। तर मी सकल हिंदू समाजातर्फे आपल्याला निवेदन करतो की ते आपण शोधून काढावेत। जे बायपासला लागलेल्या पूर्ण पानटपरे आहेत त्याच्यावरती बसलेले सर्व बांगलादेशी आहेत। आता हा हिंदूंचा उद्रेक समोर येत आहे आणि आम्ही बघण्यासाठी शोधण्यासाठी चालू केलं तर सरकारला पोलीस प्रशासनाला पण खूप मागात पडेल। तर आम्ही आपल्याला विनंती करतो की आपल्या ज्या वस्त्यांमध्ये जे सार्वजनिक शौचालय आहेत, पानटपरे आहेत, खूप कंपन्यांमध्ये असं काही खोल्या करून तिथे राहत आहेत, तर अशा लोकांना तुम्ही शोधलं पाहिजे आणि त्यांना मच्छी विक्रेते आहेत, अशा खूप काही गोष्टी आज बघताय आपण या आंदोलनाच्या माध्यमातून लक्षात येत आहेत। मुंबईला खूप लोकांना पकडलेलं आहे। तर आपण ही अशा लोकांना पकडून त्यांना त्यांच्या देशात पाठवण्यात यावे आणि आमची जी मागणी आहे ती भारत सरकारला वरती कळवावी आणि देशाचं जे मानवाधिकार आयोग आहे त्यांनी धडधडीत जागं करावं अशी आमची विनंती आहे। तो अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी जागतिक मानवाधिकार संघटनेला जागे करण्यासाठी आणि संपूर्ण भारतामध्ये, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी संपूर्ण सकल हिंदू धर्माने जातपात न मानता प्रचंड बहुमताने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार निवडून दिलेले। या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेश घुसखोरांचा अतिक्रमण झालेलं आहे, तो थांबवण्यासाठी आणि संपूर्ण जगावर पुन्हा एकदा हिंदूंचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने सकल हिंदू समाज जागृत झालेला आहे आणि जागृत होऊन या राज्यामध्ये जो महिलांवर आणि हिंदूंवर जो अन्याय अत्याचार होत आहे तो रोखण्यासाठी आता हिंदू समाज पुढे आलेला आहे। म्हणून आमची केंद्र सरकारला आणि आमच्या देशाचे कणखर नेतृत्व करणाऱ्या सन्माननीय पंतप्रधान मोदीजींना आणि आपल्या आता राज्यामध्ये
खरोखर हिंदू समाजाच्या रक्षणासाठी सतत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देण्यासाठी आणि रक्षणासाठी आम्ही संपूर्ण कोंडगाव परिसर आणि परिसरातील सर्व आजी माजी सरपंच व प्रतिष्ठित नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने इथे जमा झालेले आहे। या निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही, तर जिथे जिथे हिंदूंवर अन्याय अत्याचार होणार तिथे सकल हिंदू समाज जागृत होणार आणि या बांगलादेशीयांना ठेचून काढल्याशिवाय हिंदू समाज थांबणार नाही असं आम्हाला सरकारला आणि शासनाला इशाराही समजला तरी हरकत नाही, कारण सत्ताही आम्हीच आणलेली आहे आणि सत्ता सुद्धा आम्हीच आहोत। म्हणून आमच्या रक्षणासाठी सत्ताधीशांनी किंवा सर्व नेत्यांनी तनमन धनाने या समाजाचं रक्षण करावं हीच माझी सदिच्छा। धन्यवाद। सतत जो आता बांगलादेशवरती होत असलेल्या अत्याचारावरती आम्ही 2 महिन्यापासून या 7 गावांमध्ये फिरलो आणि जनजागृती केली। सकल हिंदूंना एकत्र करून आज जो आपण काय मेला आपला मोर्चा काढला, निषेध मोर्चा, त्या मोर्चाला उत्स्फूर्त असा जनतेचा प्रतिसाद मिळाला। पोलिसांनी सुद्धा चांगला आपल्याला साथ दिली। आज रविवार असताना पण सर्व सिनियर साहेब वगैरे सर्व इथे हजर राहिले आणि आपल्या निवेदनाची त्यांनी व्यवस्थित पूर्तता करून पुढे ते पाठवतील अशी त्यांच्याकडनं आशा बाळगतो व आपल्या सर्वांतर्फे मी आज जो काय मेळावा आपण मोर्चा सादर केला त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो। जय श्रीराम। असं आहे, नुसतं कोणतं सांगितलं म्हणून हिंदू रस्त्यावर उतरत नाही, काहीतरी निमित्त म्हणून हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही। जेव्हा अति होतं, खरोखर अति होतं आणि डोक्याच्या वरून जातं, तेव्हा हिंदू रस्त्यावरती उतरतो। बांगलादेशमध्ये त्यांची काही अराजकता अंतर्गत काही अडचण निर्माण झाली असेल, त्यांची पंतप्रधान देश सोडून निघाली। रिॲक्शन काय झाली? हिंदूंवरती अत्याचार, हिंदूंची घरं जाळायची, हिंदूंची दुकानं जाळायची, त्यांच्या महिलांवरती अत्याचार करायचा, त्यांच्या जमिनीवर कब्जा करायचा, हिंदूंना संपवायचं। नुसतं हिंदूंना संपवण्यासाठी त्यांच्याकडं मेन हत्यार काय? हिंदूंचं श्रद्धास्थान म्हणजे मंदिर। हिंदू संस्कृती संपवण्यासाठी ते त्याआधी मंदिरं संपवतात, मंदिरातली मूर्ती तोडतात। भयंकर हाहाकार माजवलेला आहे। 25 ते 30% हिंदू होता बांगलादेश जेव्हा निर्मित झाली त्यावेळेला, आता 8% हिंदू आहे। म्हणजे जवळजवळ 20% हिंदू गेला कुठे? मगाशी महाराजांनी सांगितलं की पाकिस्तानातून हिंदू संपून गेला। हे जेव्हा अति होतं तेव्हा हिंदू रस्त्यावरती उतरतो आणि हे जेव्हा होत असताना आम्ही हिंदू म्हणजे शांतिप्रिय लोक, सहनशील लोक, लोकशाही मार्गाने सरकार निवडून देतात आणि त्यांच्या हातामध्ये काही शक्ती देतात की तुम्ही या देशातील या जगातील हिंदूंना वाचवा। मोदी साहेबांचं मी धन्यवाद मानतो, त्यांनी असे कायदे काढलेले आहेत, NRC, CRE असे कायदे काढलेले आहेत। त्या कायद्याच्या माध्यमातून इथले जे बांगलादेशी जे इथले नागरिक नाहीत त्यांना बाहेर काढण्याचा कायदा आहे। आपल्या देशाच्या बाहेर जे हिंदू आहेत, बांगलादेश, पाकिस्तान, जे अल्पसंख्याक कोणी असतील, त्यात बौद्ध आले, मी तसं या निमित्त सांगू इच्छितो की तिथे फक्त हिंदूवरती अत्याचार नाही होत, तर बौद्ध लोकांवरती पण अत्याचार होतो। फक्त हिंदू इथे रस्त्यावर उतरतो याचा प्रत्येकाने विचार करावा। तर त्यांच्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे, सर्व शेड्यूल कास्ट इतर खालच्या त्याच्या लोकांवरती पण खूप अन्याय होतोय। तिथे काय फक्त ब्राह्मणच नाही, इथे ब्राह्मणांच्या नावाने हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न करतो, बहुजन समाजाला भडकवलं जातं। काही इतर संघटना बहुजनाच्या नावाने हिंदू धर्माला, हिंदू संस्कृतीवर आक्रमण करतात। त्यांनाही सांगू इच्छितो की तिथे जे आक्रमण होते हिंदूंवरती बांगलादेशमध्ये, ते फक्त ब्राह्मणांवरती होत नाही, तिथल्या खालच्या जातीय लोकांवरती पण अन्याय होतो। त्याच्यासाठी समस्त हिंदू आज रस्त्यावरती उतरले, अख्ख्या देशामध्ये नाही अख्ख्या जगामध्ये। तर आमची सरकारला आम्ही हे निवेदन देण्यासाठी आलोय की आम्ही जे सरकार निवडून दिलंय, आता महायुती सरकार निवडून आलं, कदाचित महायुती सरकार वाटत असेल की महिलांना 1500 रुपये दिले म्हणून निवडून आले, तर ते जागे करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। प्लस आमचं भारत सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, आमचंच सरकार आहे। म्हणून आम्ही सरकारला विनंती करतोय की तुम्ही योग्य पावलं उचलावीत। बांगलादेशला धडा शिकवायला हे छोटंसं काम आहे आपल्यासाठी, ठीक आहे, आम्ही मान्य करतो काही अडचणी असतात, परदेशामध्ये डायरेक्ट कोणी आक्रमण करण्यासाठी जागतिक संघटना असतात, तर आम्ही त्यासाठी वातावरण निर्मिती करतो की अख्ख्या जगामध्ये जागतिक ज्या काही समिती असतील त्यांच्यावरती प्रेशर टाकण्यासाठी हे आंदोलन आहे। आणि तुमच्या सशक्त बुद्धीला, तुमचे चातुर्य, तुमच्या चाणक्यपणाला लावून बांगलादेशमधील हिंदूंना वाचवा, यासाठी आमचा हा आंदोलन आहे। आणि हे निवेदन आम्ही आता इथे दिलेलं आहे पोलीस स्टेशनला, तर याची सरकारने योग्य दखल घ्यावी। धन्यवाद।